नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट असा आलू पराठा बनवतोय. तर त्यासाठी बघा आपल्याला हे साहित्य लागणार आहे. तर 2 बटाटे मीडियम साईजचे आपण इथं साल काढून पाण्यामध्ये ठेवलेले आहे. त्यासाठी आपल्याला एक कांदा बारीक चिरून लागणार आहे. गव्हाचं पीठ लागेल आपल्याला 1 वाटी. इथं 5-6 चमचे आपण इथं बेसन घेतलंय. ह्याच्यामुळे आपला पराठा आहे तो खुसखुशीत होणार आहे. त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या 2, 4-5 लसूण पाकळ्या, आल्याचे 2 तुकडे छोटे घेतलेले आहेत. कोथिंबीर लागेल ताजी आपल्याला इथं. त्यानंतर आपण इथं हळद पावडर घेतली, धना पावडर घेतली, थोडंसं हिंग पावडर लागेल आपल्याला, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ, तेल आणि पाणी लागणार आहे. तर इथं बघू शकता एका खोलगट भांड्यामध्ये आपण 1 तांब्या पाणी घेतले. आता आपल्याला 2 बटाटे घेतलेत कच्चे, ते आपल्याला किसून घ्यायचे. तर थोड्या मोठ्या किसणीने आपल्याला हे बटाटे डायरेक्ट पाण्यात किसून घ्यायचे, कारण की पाण्यात जर किसले तर ह्याचा पूर्ण बघा ह्यातला जो स्टार्च आहे तो निघून जातो आणि बटाटा एकदम सुटसुटीत आणि छान होतो. तर इथे बघू शकता तुम्ही. आता पाण्यातनं बटाटे आपण एक 5-6 वेळा बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलाय आणि हा आपण चाळणीमध्ये ठेवलाय, म्हणजे ह्याचे जास्तीचं पाणी ते पण यातनं निघून जाईल आणि बटाटा छान पांढरा शुभ्र होईल. आता इथं बघू शकता एका भांड्यामध्ये आपण खोलगटच भांडे घ्यायचे जराशी, त्यामध्ये आपण हा बटाट्याचा किस काढून घेतलाय. आता तोपर्यंत थोडंसं वाटण करून घेऊया आपण. तर एक 2-3 मिरच्या, आल्याचा तुकडा, 4-5 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं न पाणी टाकता आपण इथं पटकन वाटून घेतलंय. आता किसलेल्या बटाट्यामध्ये जेवढं तिखट पाहिजे, जर मुलं खाणार असेल तर कमी तिखट करूया, कारण इथं मी माझ्या नातवाला हा खास पदार्थ बनवते. तर इथं थोडंसं तिखट टाकले, तुम्हाला हवा असल्यास जास्त टाका. त्यानंतर इथं 1 चमचा बघा, एक चिरलेला कांदा टाकलेला आहे आपण. 4-5 चमचे इथं आपण इथं बेसन टाकले. बेसन पीठ वापरल्याने पराठा छान होतो. त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ टाकले. त्यानंतर हळद टाकली, थोडीशी धना पावडर टाकली. त्यानंतर आपण इथं बघा कोथिंबीर पण टाकली आहे थोडी जास्त ताजी. चवीनुसार मीठ टाकून घेतले, थोडी हिंग पावडर टाकली. तर इथं पाहू शकता सर्व साहित्य इथे टाकून घेतलेले आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण इथं हे पीठ आहे ते मिक्स करून घेणार आहे. तर सर्वात आधी आपण थोडंसं पीठ गव्हाचं बाजूला ठेवलेलं आहे आणि बाकी सर्व पीठ टाकलेलं आहे. तर फक्त 1 वाटी गव्हाचं पीठ आपण इथं वापरणार आहे. तर तुम्हाला जास्त माणसासाठी बनवायचं असेल तर तुम्ही बटाटे आणि पीठ थोडंसं जास्त प्रमाणात वापरा. तर इथं बघा आता बाकीचंही पीठ आपण टाकून घेतले आणि हे मिश्रण आहे ते असं घट्टसर आपल्याला बनवायचे. जास्त घट्ट पण नाही, थोडं पसरवता आलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे पीठ तयार करायचे. थोडं पाणी कमी, अजून जरा पाणी टाकून आपण हे पीठ आहे ते सैलसर भज्याच्या पिठासारखं करून घ्यायचे. ज्याप्रमाणे आपण भजी करतो त्याचप्रमाणे आपल्याला पीठ तयार करायचे. इथं बघू शकता चमच्यातनं सहज पीठ खाली पडते, म्हणल्यावर हे पीठ आपलं तयार झाले. गॅस लावूया, पॅन ठेवूया आपण. शक्यतो हा पदार्थ तुम्ही पॅनमध्येच बनवा, छान होतो. आता बघा पीठ छान व्यवस्थित एकसारखं झालेलं आहे. पॅन पण तापायला ठेवलेला आहे. त्याच्यात आता थोडंसं तेल टाकून घेऊया. अगदी कमी तेलावर ही रेसिपी होती. नाश्त्यासाठी छान रेसिपी ही. तर इथं पाहू शकता थोडंसं तेल टाकून घेतलंय पॅनमध्ये आणि आता 2 पळ्या मिश्रण टाकून आपण ह्या व्यवस्थित असं आता पसरून घेऊया. तर मी एकच पळी इथं मिश्रण टाकलेलं आहे. इथं पाहू शकता आणि त्याच्यावर आता लगेचच आपण 1-2 मिनिटं झाकण घालूया. 2 मिनिटं झालीत बघा. आता व्यवस्थित असं हे खालच्या साईडनी झाकण काढल्या काढल्या लगेच पलटी करायचं नाही आपल्याला. 1 मिनिटाने हा पराठा मी पलटी केलेला आहे आणि इथं पाहू शकता छान असा बघा खालच्या साईडने कलर आलेला आहे. मस्त आपला हा पदार्थ भाजून निघालेला आहे. आता पलटी केल्यानंतर सुद्धा मी जरासं तेल टाकले कडेने आणि आता पुन्हा एकदा उलटा पलटा करून व्यवस्थित दोन्ही बाजूनी छान असा आपल्याला हा पदार्थ भाजून घ्यायचा आहे. इथं पाहू शकता झटपट असं आपलं हे बटाट्यापासून पराठे म्हणा किंवा तुम्ही थालीपीठ म्हणा काही म्हणू शकता, पण हा नाश्त्याचा एक भन्नाट पदार्थ पटकन तयार होतो. इथं बघू शकता ताटात काढून घेतलाय. त्याच पद्धतीने आता दुसराही आपण इथं टाकायला घेऊया. किंचित असं तेल टाकूया. तेलाचा वापर जास्त नाही केला तरी चालू शकतो तुम्ही. सहज असे हे मस्त बघा पराठे पलटी होतात.
तर 2 मिनिटं झाकण टाकलं होतं, झाकण काढून घेतलंय आपण. झाकण काढल्या लगेच तुम्ही पलटी करू नका, 1 मिनिट थांबा आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपण हे पलटी करून घेतलेलं आहे. तर खालच्या बाजूने सुंदर बघा ह्याला कलर आलाय. पलटी केल्यानंतर किंचित असं तेल सोडायचं, म्हणजे दोन्ही बाजूने एकसारखा असा हा भाजला जातो. गॅस एकदम आपण आता थोडासा वाढवलेला आहे, शक्यतो मीडियमच ठेवा. आणि इथं पाहू शकता तर दुसराही आपला हा छान असा झटपट पराठा तयार झालेला आहे. आता अशाच पद्धतीने बघा आपण साधारण 2 बटाटे आणि 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये हे 5 पराठे आपले सुंदर असे तयार झालेले आहेत. अगदीच जर सकाळच्या वेळेला तुम्हाला जर वेगळं काही खावंसं वाटलं तर असे झटपट 2 बटाटे किसून तुम्ही बटाट्याचे पराठे बनवू शकता. चवीला तितकेच छान लागतात. सोबत दही घ्या किंवा सॉस घ्या किंवा एखादी चटणी बनवा किंवा नुसते खा. डब्यालाही तुम्ही करू शकता. तर लहान मुलांना तर छान असा पौष्टिक पदार्थ आहे हा. तर अशा पद्धतीने बघा झटपट असा आपण हा बटाट्याचा पराठा तयार केलेला आहे. सोबत आपण दही घेतलेले आहे. शक्यतो दह्यासोबतच हे छान लागतं. आणि अशा पद्धतीने बघा 2 बटाटे 1 गव्हाच्या पिठाची वाटी घेऊन आपण हे मस्त असा झटपट नाश्त्याचा पदार्थ बनवलाय. तर असा नाश्त्याचा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा होतोय तो. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.